तुम्हाला पण प्रश्न पडतो का, की मी नक्की कशात इन्व्हेस्टमेंट करू? इक्विटीमध्ये करू, गोल्डमध्ये करू, की बॉन्ड्समध्ये करू? तर हा आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. नमस्कार, मी श्वेता तांबोळी. सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की असा एक फंड जो ह्या तीनही कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. म्हणजेच इक्विटीमध्ये जे आपण स्टॉक मार्केटमध्ये पैसे टाकतो. दुसरा आहे बॉन्ड्समध्ये, डिबेंचर्समध्ये ज्याला डेट फंड बोलतात. तिसरा आहे कमोडिटीजमध्ये म्हणजेच गोल्ड, सिल्व्हर ह्या सगळ्या गोष्टींमध्ये तो इन्व्हेस्टमेंट करतो. काही केसेसमध्ये तो रिअल इस्टेटमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करतो. सो ह्या फंडची कॅटेगरी अशी आहे, की ह्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 10% हे ईच कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे असते. म्हणजेच काय, की इक्विटीमध्ये 10%, डेब्टमध्ये 10% आणि कमोडिटीमध्ये 10% आणि बाकीचे जे उरलेले आहेत, ते फंड मॅनेजर कुठच्याही कॅटेगरीमध्ये ॲज पर मार्केटच्या कंडिशननुसार इन्व्हेस्ट करू शकतो. तर ह्या फंडचं नाव आहे मल्टी असेट अलोकेशन फंड, ज्याला माफ असंही बोललं जातं. आता आपण बघूया, की हा फंड कसा वर्क करतो. हा फंड 3 कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतो. त्याच्यामुळे काय होतं, की मार्केटमध्ये कुठचीही सिच्युएशन असेल, तरी सुद्धा ह्याच्यामध्ये जास्त व्हॉलॅटिलिटी नसते. हा फंड बॅलन्स परफॉर्म करतो. म्हणजेच काय, की मार्केट जरी डाउनफॉल आला मार्केटमध्ये, स्टॉक मार्केटमध्ये डाउनफॉल आला, तर गोल्ड आणि जे डेब्ट आहेत, डिबेंचर बॉन्ड्स आहेत ना, ते त्याला डाउन साइडने प्रोटेक्ट करतात. त्याच्यामुळे ॲज कंपेअर टू इक्विटीपेक्षा ह्याच्यामध्ये कमी लॉस दिसतो, जेवढा इक्विटीमध्ये जास्त दिसतो. दुसरी गोष्ट, हा जरी मार्केटच्या डाउनफॉलमध्ये सपोर्ट करत असेल, प्रोटेक्ट करत असेल, तरीसुद्धा मग ज्यावेळेस मार्केट वरती जात असतं, स्ट्राँग बुलिशनेस मार्केटमध्ये असतो ना, त्यावेळेस त्याच्यामध्ये तेवढे रिटर्न्स नाही मिळत, जेवढे इक्विटीमध्ये मिळतात. सो म्हणूनच ह्या फंडला बॅलन्स बोललं जातं. म्हणजे हा काय करतो, ह्या तीनही कॅटेगरीमध्ये इन्व्हेस्टमेंट केल्यामुळे तुमची जी इन्व्हेस्टमेंट आहे ती बॅलन्स होते आणि कुठेही रिस्क आहे ती कमी होते. कुठेही जास्त रिस्क ह्याच्यामध्ये येत नाही. इव्हन दो रिसेंट सिच्युएशननुसार इक्विटीमध्ये जरी ग्रोथ येत नसेल, चांगला बुलिशनेस येत नसेल, तरीसुद्धा गोल्ड आणि सिल्व्हर या कमोडिटीजमुळे ह्याच्यामध्ये एक चांगले रिटर्न्स जनरेट करतात. म्हणजेच काय, की हा फंड असा आहे, की मार्केटमध्ये कुठचीही सिच्युएशन असू दे, हा चांगले फंड रिटर्न करण्याचं काम करतो आणि इव्हन दो मार्केटमध्ये सिच्युएशन वाईट असेल, तरी हा प्रोटेक्ट करण्याचं काम करतो. तर आता आपण समजून घेऊया, की हा फंड कोणासाठी बेस्ट आहे. तर हा फंड त्या लोकांसाठी बेस्ट आहे, ज्यांची रिस्क ॲपेटाईट लो आहे, म्हणजे रिस्क बेअरिंग कॅपॅसिटी लो आहे किंवा मीडियम आहे, ते लोकं या फंडला जाऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे ज्या लोकांना मार्केटमध्ये मार्केट व्हॉलॅटिलिटीची खूप भीती वाटते, की मार्केट पडलं तर, खूप जास्त लॉस झाला तर. सो ते व्हॉलॅटिलिटीला जर तुम्ही घाबरत असाल, तर तुमच्यासाठी हा फंड बेस्ट आहे. आणि तिसरं म्हणजे तुमचं इन्व्हेस्टमेंट होरायझन म्हणजे इन्व्हेस्टमेंट ड्युरेशन जे असतं ना, ते तुमचं 3 टू 5 इयर्स असेल ना, तर हा फंड बेस्ट आहे. म्हणजे एकदम लोसाठी पण नाही आणि एकदम हाय ड्युरेशनसाठी पण हा फंड बेस्ट नाहीये. तर हा बेस्ट त्या लोकांसाठी आहे ज्यांचं इन्व्हेस्टमेंट होरायझन हे 3 टू 5 इयर्सचं आहे. सो त्या लोकांसाठी हा फंड बेस्ट आहे. अजून एक इम्पोर्टंट गोष्ट म्हणजे हा फंड त्या लोकांसाठी बेस्ट आहे ज्यांना लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे मार्केटमध्ये, पण मार्केटची भीती वाटते, की मार्केट पडलं तर, डाउनफॉल आला तर. तर त्या केसमध्ये मल्टी असेट अलोकेशन फंड खूप चांगलं काम करतो. कारण की ह्याच्यामध्ये 3ही कॅटेगरी आहेत. सो मार्केट कुठच्याही सिच्युएशनमध्ये असलं तरी सुद्धा ते तुम्हाला प्रोटेक्ट करायचं काम करेल किंवा तुम्हाला ॲट लीस्ट ॲज कंपेअर टू बाकीच्या ह्याच्यापेक्षा तुम्हाला एक चांगले रिटर्न्स जनरेट करून देईल. ॲज कंपेअर टू इव्हन बँकपेक्षा पण तुम्हाला ह्याच्यामध्ये चांगले रिटर्न्स जनरेट करून मिळतात. असा हा मल्टी असेट अलोकेशन फंड हा बॅलन्स अप्रोचवाला फंड आहे. जर तुम्हाला या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, तर तुम्ही या फंडचे ट्रॅक रेकॉर्ड बघू शकता. म्हणजे एखाद्या एएमसीचा ट्रॅक रेकॉर्ड काय आहे, त्या कंपनीचा पर्टिक्युलर ट्रॅक रेकॉर्ड काय आहे ते बघू शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ह्याचे कन्सिस्टंट रिटर्न बघू शकतात. तिसरं म्हणजे याचं शार्प रेशो काय आहे, ह्याचं स्टँडर्ड डेव्हिएशन काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून हा फंड तुम्ही चूज करू शकता. सोप्या भाषेमध्ये हा फंड तुमच्या पोर्टफोलिओला डायव्हर्सिफिकेशन देण्याचं काम करतो. म्हणजेच काय, की सगळेच्या सगळे पैसे तुमचे एकाच ठिकाणी गुंतवले जात नाही, तर सगळ्या वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये जातात, वेगवेगळ्या बास्केटमध्ये जातात, ज्याला आपण डायव्हर्सिफिकेशन बोलतो आणि ज्याच्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट स्मूथ आणि ईझी होऊन जाते. आय होप तुम्हाला क्लिअर झालं असेल, की मल्टी असेट अलोकेशन फंड म्हणजे नक्की काय आणि तो कोणासाठी आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल, तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्ही अजून म्युच्युअल फंड रिलेटेड, माइंडसेट रिलेटेड वेल्दी लाईफ रिलेटेड नवीन-नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील आणि सगळ्यांसोबत नक्की शेअर करा. ज्यांना माहिती नाहीये, की नक्की मल्टी असेट अलोकेशन फंड काय आहे, त्यांच्यासोबत तर नक्की शेअर करा. आणि जर तुम्हाला कन्फ्युजन असेल, की मी नक्की कुठच्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू आणि जर तुम्हाला गाईडन्स पाहिजे असेल, तर मी खाली लिंक दिली आहे. तुम्ही डायरेक्टली आम्हाला WhatsApp मेसेज करू शकतात आणि आम्ही तुम्हाला गाईडन्स देऊ, की नक्की तुम्हाला कुठच्या फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचं आहे ते. थँक सो मच.